तर जाऊया नवीन सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला सचिन काटकरचा संघ आंबापाडा माहुल मुंबईचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सूरज पाटील अँड कंपनी वाघिवलीवाडा. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र 4 धावा मिळतील. चौकारानं सुरुवात झाली ती केसीसी आंबापाडा या संघाची. आज पहिल्याच बॉलवरचा हा चेंडू आणि इकडे मात्र मिसफील्ड पाहायला मिळत आहे. सुमित पाटील त्या ठिकाणी होता. नॉट एक्सपेक्टेड. सूरजचा हा चेंडू बॅक टू द बॉलर्स. कोणतीही धाव मिळणार नाहीये. परंतु जेव्हा असं चुकीचं क्षेत्ररक्षण होतं तो दबाव मात्र येतो. चांगला चेंडू होता परंतु त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं घेऊन काढला. एक्स्ट्रा कव्हरला यावेळी सुमित वेगानं आलाय. हा थ्रो डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी. परफेक्ट थ्रो होता परंतु 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. सचिन काटकर म्हटलं का एक मोठं नाव मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील. खरं तर गेले कित्येक वर्ष हे नाव आपण सातत्यानं ऐकत आलोय. आणि त्याचबरोबरीनं प्रशांत काटकर. खरं तर संपूर्णपणे हा संघ जर आपण पाहिला तर सचिन काटकर भोवती फिरतोय. यावेळेस समोरच्या दिशेला कोणी नाहीये. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. बॉल सीमारेषा पार. सचिन काटकरच्या पॅटमधून येतोय. आणखीन एक चौकार. वाघिवलीवाडा संघाला पुढे जायचं असेल तर सचिन काटकर हा सगळ्यात मोठी विकेट ठरू शकते या मॅचची. आणि सगळ्यात मोठा खेळाडू सुद्धा आहे सचिन काटकर. अद्वैत इलेव्हन केसीसी आंबापाडा माहुल मुंबईचा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि सचिन काटकरनं अपेक्षेप्रमाणे सुरुवात केली. ओव्हर द स्टंप्सला वेगवान चेंडू होता. अडबा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला होता परंतु बीट केलाय. सूरजकडे सुद्धा चांगले कटर्स आहेत. लेग कटर सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमधून. सूरज पाटील सुद्धा मोठा खेळाडू आहे परंतु फलंदाजी स्ट्रेंथ आहे वाघिवलीवाडाची. यावेळेस मात्र समोर पुढ्यात दिला होता. ड्राईव्ह केलाय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जाऊन सरळ पडलाय. तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सूरज पाटीलवर आक्रमण चढवलंय. सचिन काटकरच्या पॅटमधून येतोय षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 16 धावा. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. सूरज पाटीलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सचिन काटकरनं हल्ला बोल केलाय. आणि सचिन काटकर जेव्हा जेव्हा आक्रमक होतो एखादी लॉंग इनिंग मात्र जरूर पाहायला मिळते. कारण तो थांबत नाही अधूमध्ये. एकदा सूर गवसला ना की एक लॉंग इनिंग त्याची नेहमीच पाहायला मिळते. यावेळेस ऑफ केलाय. समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमाल स्ट्रोक होता आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रशांत काटकरच्या पॅटमधून येतोय हा पहिला षटकार. पाटीलचं भव्य स्वागत झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये सूरज पाटीलनं मार खाल्लाय आणि आता मात्र दर्शन पाटील. दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
हो शॉर्ट बॉल होता इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, थोडासा गती कमी झाली आणि त्यानंतर मात्र एज लागली आणि यष्टीरक्षक बागेशनं मात्र टिपला झेल. फर्स्ट विकेट डाऊन. जोडी अखेरीस मात्र फोडली जाते. पहिला धक्का लागलाय तो केसीसी अंबापाडा टीमला. षटकार आणि तदनंतर मात्र अगदी शॉर्ट बॉलवर मात्र विकेट मिळाली. बऱ्याच वेळेला घडतं, चांगले चेंडू मात्र मारले जातात परंतु एखाद्या खराब चेंडूवर सुद्धा पटकन विकेट मिळून जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय कडू लेफ्ट हँडेड आणि तो सुद्धा आक्रमक फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज जय कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅक प्रदर्शन पाटीलला मात्र सफलता प्राप्त झाले आणि गरजेची सुद्धा होती इकडे ब्रेक थ्रू. शॉर्ट बॉल पाठीमागे जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल स्टॉप केलाय परंतु 2 धावा मात्र मिळतील. जय कडू खातं उघडेल 2 या धाब्यानं. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 24 नाऊ. 24 धावा धाव फलकावर. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर असं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. कमाल मेहनत घेतले 24 लाईव्ह इव्हेंट्सनं ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि पोर्ले संघ सुद्धा सुपर 5 मध्ये आहे. हो यावेळेस मात्र पाहूया समोरच्या दिशेला मिडऑफच्या वरतून टोलवलाय बॉल. चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. फुल लेंथ होता परंतु उत्कृष्टरित्या मित्र म्हणजे जय कडून त्याला षटकाराची मोहर लावले. 30 धावा धाव फलकावर. दुसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या मात्र प्रचंड वेगानं वाटचाल करते. दर्शन पाटील जय कडू समोर. हो यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र लेग बिफोर द विकेट पायची सापडलाय आणि आणखीन एक विकेट यावेळेस मात्र जाते की काय. दुसरा सेकंड विकेट डाऊन. लेग बिफोर द विकेट. पायची पंचांनी बाद जरूर दिले आणि अंपायर्स मात्र पुढच्या क्षणाला आपला निर्णय मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स करत असताना थोडीशी चर्चा केली. पहिल्यांदा अंदाज झाला नाही परंतु जय कडून पहा शॉट्स खेळल्यानंतर लगेच बॅट वर दाखवली होती. बऱ्याच वेळेला ही एक सवय सुद्धा झालेली आहे आजकाल फलंदाजांची. परंतु यावेळेस मात्र त्यांनी स्क्वेअर लेग अंपायरशी थोडंसं डिस्कस केलं आणि त्यांनी मान डोलवल्यानंतर मात्र निर्णय रिव्हर्स करण्यात आला. हे फार चांगलं आहे. दोन्ही अंपायर्स मध्ये ती समजूतदारपणा असला ना की कुठेही वादावाद होताना दिसत नाहीये. आणि ते चित्र शशी वेयर सर आहेत आणि दीपक बोराडे सर आहेत. लोबफुल टॉस बॉल हलक्या हाताने ढकललाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर केसीसी अंबापाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 31 धावा. सचिनजी पाटील त्यांचे सुपुत्र आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्रणय मात्रची स्कोरिंग जवळून बघतायत. शिकण्याचा प्रयत्न मात्र करतात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. प्रशांत काटकरची विकेट आपल्याला पाहायला मिळाली परंतु सचिन काटकर सगळ्यात मोठा खेळाडू आहे बादचा. वाघिवलीवाड्याकडे सूरज पाटील आहे तसाच खेळाडू सचिन काटकर अंबापाड्याकडे आहे.
परंतु इथून मात्र पुढच्या उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये कुठपर्यंत मजल मारली जाणार हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजी थोडीशी डोकेदुखी नेहमीच राहिले वाघीव लढत संघाच्या दृष्टिकोनातून. बऱ्याच वेळेला गोलंदाजी जोरावर सामने जिंकलेत, परंतु बऱ्याच वेळेला त्याच गोलंदाजीनं थोडासा धोका सुद्धा दिलाय आणि जो नुकताच नेवाळीच्या मैदानावर पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ ब्लॅक स्क्रीनच्या दिशेनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सूरज पाटील थोडासा महागडा ठरलाय. आतापर्यंत आपण पाहिलं सूरजच्या गोलंदाजीवर 22 धावा आल्यात. यावेळेस चांगला बॉल होता, खोलात टाकला होता, फुल लेंथ होता, चॉप करण्याचा प्रयत्न, समोर ढकललं होतं शॉर्ट कव्हरला. सिंगल त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रोखावं लागेल या जोडीला, कारण प्रशांत काटकर बाद झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर सचिन काटकर, जय कडू दोनही भरवशाचे फलंदाज आहेत. सूरज पाटील फार मोठं नाव आहे. यावेळेस लो फुल टॉस बॉल स्वीप केलाय, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचला. एकच धाव मिळेल. सिंगल रन्सनं फारसा फरक पडत नाहीये, परंतु पहिल्यापासून जर आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 3 मोठे फटके, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सुद्धा षटकार पडलाय. 6 बाउंड्री झाल्यात. खरं तर मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळालेत. चौकार षटकाराची आतषबाजी आतापर्यंत पाहायला मिळाले आणि म्हणूनच आपण जर पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध आणि त्याच्यामध्ये 39 धावा. चांगला खेळतोय जय. यावेळेस प्रत्येक चेंडू कनेक्ट करतोय, चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि दरवर्षीच बऱ्याच वेळेला सचिन प्रशांत बाद झाल्यानंतर सुद्धा जय कडून आजपर्यंत अनेक वेळेला डाव सांभाळले आणि तेच करतोय. समोर सचिन आहे. 40 धावा धाव फलकावर लागल्यात. 40 ऑन अ बोर्ड. यावेळेस मात्र बॅकफुटवरून कट केला बॉल. इकडे मात्र कव्हर्सला काय प्रयत्न होता त्या ठिकाणी. कमाल स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी स्वीपर कव्हर भरून धावत आला होता एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. प्रेम पाटील वेगानं आला होता आणि काय चेंडू अडवलाय. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललंय त्यानं. सुपर फिल्डिंग. 2 धावा मिळतील. टोटल मूव्स टू 42 नाव. 42 धावा धाव फलकावर. चांगला बॉल खोलात टाकला होता. इकडे मात्र पाहूया लालचंद त्या ठिकाणी आहेत. वेगानं बॉल पळतोय. थर्ड मॅन बॉट लाईन पार. रन्स मधील 4 आलाय. आणखीन एक अंबापाडासाठी चौकार. स्कोर कार्डवर 1 गडी बाद. 46 धावा. 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. 7 बॉल मध्ये 17 ठोकल्या जय कडून आतापर्यंत आणि 9 बॉल मध्ये 23 सचिन काटकरच्या बॅट मधून. 46. आणखीन 2 ओव्हर्स बाकी आहेत. इथून 25 ते 30 धावा जर आल्या 2 ओव्हर्स मध्ये तर ही धावसंख्या मात्र 70च्या पुढे जाऊ शकेल आणि तोच प्रयत्न असेल तो अद्वैत 11 केसीसी अंबापाडा या संघाचा. टीम मीटिंग कॉल करण्यात आले. केडीएस स्पोर्ट्स वाघीव लढा संघाकडून काही सूचना दिल्या जातात. सूरज पाटील काय करायचं पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये. सध्याच्या घडीला जर या 2 फलंदाजांना थांबवलं गेलं तर नक्कीच तो मोमेंटम मात्र आपल्याला मिळू शकतो. त्याचं संपूर्ण व्यासपीठ दाखवलं गेलंय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तुमचे मान्यवर स्पर्धेचा आनंद घेत असताना नेहमीच रॉयल स्पोर्ट्स आयोजन म्हटलं की एक मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मंचावर. सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. केबी काका मैदान म्हटलं की उलवा रोड मधील एक प्रसिद्ध मैदान, सगळ्यांचं आवडतं मैदान आणि या मैदानावर नेहमीच गर्दी पाहायला मिळते.
सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये. गतवर्षी आपण पाहिलं होतं खरं तर ही स्पर्धा गावदेवी नानकरनं जिंकली होती भिवंडी बेल्ट मधून. आणि इथे स्पर्धा जिंकल्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये नानकरची डिमांड वाढली होती. अनेक अनेक पॅकर्स खरं तर या संघाला पुरस्कृत करण्यासाठी मात्र पुढे आले होते. पहिला क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर वोडाफोन वाळ संघ या ठिकाणी जिंकला होता. जासई संघानं सुद्धा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. उल्वा नोड मधील मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ जिंकला होता. हे 4 संघ यशस्वी राहिले होते. आर्यन आलाय. पहिला चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटकेबाजी बऱ्याच वेळेला पाहायला मिळाली आतापर्यंत इनिंग मध्ये. आणखीन एक चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं अर्धशतक धावफलकावर अंबापाड्याचं 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. आणि प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या बॉलवर एक मोठा फटका आलायच. म्हणजेच काय, प्रत्येक नवीन येणाऱ्या गोलंदाजावर तो दबाव वाढवण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजानं पुरेपूर केलाय. आर्यन गावंड यंगस्टर आहे या टीमचा. नवीन गोलंदाज पहिल्याच बॉलवर चौकारानं स्वागत केले. दबाव जरूर असेल, मोठी स्पर्धा खेळतोय, समोर मोठा संघ आहे, बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि अशा वेळेला मात्र आर्यनला एक चांगलं षटक हाताळायचं आहे. ओ यावेळेस सुद्धा लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बघत बसेल तिकडे चेंडूकडे आणि बॉल चाललाय हवाई सफर करण्यासाठी. 6 धावा. पहिल्या 2 चेंडूमध्ये आर्यन गावंडच्या 10 धावा आल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचले अब तक 56. सचिन काटकरच्या पाठीमागून जय कडू आला आणि जय कडूनं कधी ओव्हरटेक केलं सचिनला कळलं सुद्धा नाहीये. जय कडू आता मात्र 9 बॉलमध्ये 27, सचिन काटकर 9 बॉलमध्ये 23. कमाल कमाल बॅटिंग करतोय. 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये आला आणि संपूर्ण डाव सांभाळलाय तो जय कडूनं. ओ इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु कदाचित सेफली लँड होईल आणि तसंच घडते. पुरेपूर प्रयत्न केला होता गोलंदाजानं आणि फॉलो थ्रू मधून तिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. परंतु आर्यन बराच धावला. संधी आली होती बऱ्याच अवधीनंतर खरं तर, परंतु ही संधी मात्र कॅप्चर करता आलेली नाहीये. 2 धावा मिळतील जय कडूला. 58 धावसंख्या आतापर्यंत अंबापाडा संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल जय कडूसाठी. आर्यन गावंडला काहीतरी वेगळी युक्ती लढवावी लागेल. एक चांगला चेंडू टाकावा लागेल कारण सध्याच्या घडीला ही जोडी फोडण्याचं काम त्याच्यावर देण्यात आलंय. हो पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चांगला चेंडू होता आणि इकडे मात्र बेट केले. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. वेग सुद्धा होता. थोडासा ऑस्ट्रेलियाच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु त्याच्यामध्ये अपयश आलंय. हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. बऱ्याच अवधीनंतर डॉट बॉल आला. डॉट बॉलचं पर्सेंटेज फार कमी आहे इनिंग मध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 डॉट बॉल पाहिले होते, दुसऱ्या षटकामध्ये 2 डॉट बॉल आले होते, त्यानंतर हाच डॉट बॉल आलाय. फुल टॉस आहे समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला क्लिअर केलंय. जय कडू ऑन फायर नाव. तोंड कडू केलंय आर्यन गावंडचं. इकडे चुकी केली होती आर्यन गावंडनं. सरळ बॅटवर दिला होता हा चेंडू आणि जय कडूच्या फॉर्म मध्ये. आणि तो फॉर्म जर आपण पाहिला ना तर 12 बॉल मध्ये 35 धावांची इनिंग सजवले. 64 ऑन बोर्ड नाव. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना यावेळेस मात्र सोडून दिला होता.
चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. स्कोर मूव्स टू 65 नाव. 65 धावा धाव फलकावर. आर्यन गावन आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. थोडस चाच पडतायत. 2 धावा तर सहज रीतीनं पूर्ण केल्या जातील आणि अशा पद्धतीने इकडे चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर केसीसी अंबापाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 67 67 लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन एका षटकाचा खेळ बाकी. सदुसष्ट धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक बाकी आहे. 5व्या षटकाचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या सत्रामध्ये सूरज पाटीलला लॉंग इनिंग साकारावी लागेल यावर शिक्कामोर्तब केले अंबापाडा संघानं. भाग्येश सुरते 5वं आणि अंतिम षटक. वाघिवलाडा संघाची एकमेव आस आहे आता. मात्र हे षटक तरी चांगलं पडू दे. आतापर्यंत जर स्कोर कार्ड आपण पाहिला ना तर पहिल्या षटकामध्ये 16 नंतर 15 नंतर 15 नंतर 21. बागेचा पहिलाच बॉल थोडेसे गुडघे बेंड केले होते. पाठीमागे थोडस स्कूप करण्याच्या तयारीमध्ये होता सचिन काटकर. परंतु बागेचा हा चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सूरज पाटील यष्टांच्या पाठीमागे आहे. बागे सुरतेला तो मोमेंटम द्यायचा आहे. थोड्याशा कमी धावा देऊन तो मोमेंटम वाघिवलाडाकडे कसं शिफ्ट होईल हे बागेश सुरतेला आता मात्र पाहावं लागेल. चेंज ऑफ पेस होता. स्लोवर वन होता परंतु तो ओळखला आणि सचिन काटकरना मिड विकेटला टोलवला. एक सुंदर चौकार. पद्धतीने टीमची टोटल 71 आकड्यावर 70 क्रॉस 71 ऑन बोर्ड नाव. 4 चेंडू शिल्लक आहेत. बागेचा यावेळेस मात्र सरळ फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रतीक सुरतेनं टिपलाय झेल आणि अखेरीस सचिन काटकरचा संपवला खेळ. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का अंबापाडा टीमला सचिन काटकरच्या स्वरूपामध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये भाग्येश सुरते मात्र चांगली बॉलिंग करतोय. थोड्या फार कमी धावा देण्याचा प्रयत्न आणि तो करायलाच हवा होता. कारण अगोदरच 4 ओव्हर्समध्ये 67 होत्या आणि त्या 80च्या पुढे जाणार नाही याची सध्याच्या घडीला काळजी घेण्याचा प्रयत्न भाग्येश सुरते करतोय. 3 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. पंटी काटकर आलाय नवीन बॅटर. जय कडू एका बाजूला. त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. तो नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय आणि तेच करायचं आहे वाघिवलाडा संघाला. जय कडूला नॉन स्ट्राईक एंडला ठेवलं तर थोड्याफार धावा कमी होऊ शकतील. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे पूर्वार्धामधील. फुल लेंथ होता. खोला टाकला होता. बॅक टू द बॉलर्स. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट केला गेलेला नाहीये. परंतु जरी डायरेक्ट हिट केला असताना तरी जय कडून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसता केला कारण तो स्ट्राईक त्याला हवी होती.
आमचे मान्यवर चंद्रकांतजी जगताप साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. तर मी विनंती करतोय चंद्रकांतजी जगताप यांना की आपण मंचावर यावं आणि या स्पर्धेचा या सामन्यांचा आपण आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे रॉयल ट्रॉफी मध्ये. तर चान्स घ्यायला हवा होता भागेश कडून. शेवटचे 2 चेंडू आणि जय कडू स्ट्राईकला. ओ कडूचा स्ट्रोक लॉंग ऑनच्या बाहेर. कडूच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. काय बॅटिंग करतो मैदानाच्या भोवती. कमाल कमाल बॅटिंग केले संपूर्ण केवी काका. मैदानावर मात्र छाप सोडले ती जय कडून. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र हा चेंडू समोर पडतोय. मिड ऑफला चांगला प्रयत्न होता. 2 तर पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू केलाय. थ्रो आलाय गोलंदाजाच्या एंडला, परंतु तोपर्यंत मात्र ही तिसरी रन कंप्लीट होत असताना 80+ रन झाल्यात या मॅच मध्ये. केसीसी आंबापाडा संघानं सर्वोच्च धावसंख्या नोंदवले. 81 धावा तब्बल 5 ओव्हर्स मध्ये 2 गडी बाद 81. आणि या स्पर्धेमधला सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम चिर्ले संघाचा अगोदरचा मोडीत काढत 81 हा नवीन कीर्तिमान मात्र या स्पर्धेमधला प्रस्थापित केलाय. इट्स अ हायएस्ट टोटल ऑफ दिस टुर्नामेंट. 82 धावा ठोकायच्या आहेत त्या केडीए स्पोर्ट्स क्लब वाघिवडा संघाला. सूरज पाटील किंवा प्रतीक सुरतेला लॉंग इनिंग साकारावी लागेल आणि त्यासाठी त्यांना सुद्धा आपण देऊया शुभेच्छा. परंतु पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये 82चा चेस मात्र वाघिवडा संघ कशा पद्धतीने करणार. जशी होईल दुसऱ्या इनिंगला सुरुवात. ऐकूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज. कडे बोलत आहोत. सोनम मडवी याचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो.